ड्रायव्हिंग लायसन्स दाखवा तुमचं. काय झालं साहेब? काय झालं? मोटर अधिनियम 2019 कलम नंबर 185 रोजी ड्रिंक अँड ड्राईव्ह हा गुन्हा आहे हे तुम्हाला माहीत नाही? तो तुम्ही गुन्हा केलेला आहे. तुम्ही चेकिंग केलं, त्यात सापडलात तुम्ही. 30 ml पेक्षा जास्त अल्कोहोल त्याच्यात सापडलं. यासाठी तुमच्यावर हा गुन्हा दाखल होणार. आता सरळ न्यायालयात भेटा. आर्मीमध्ये जाणार ना? हो सर. भारताचं भवितव्य तुम्ही. हो सर. दारू पिऊन काय झालं असतं, कोणाचा ऍक्सिडेंट झाला, कितीला गेला असता? माफ करा सर. नाही आता माफी वगैरे काय नाही. तुम्ही सरळ न्यायालयात येऊन भेटा. खरंच चुकी झाली आमची. तुम्ही न्यायालयात येऊन भेटा. आता नाही होणार. करायच्या आधी विचार करायचा होता ना हे सगळं. फायनान्शियल आम्ही देतो सर. बघ ना यार, अरे आपण काय विचार केला होता आणि काय झालं? काय स्वप्न पाहिली होती? सगळं माझ्याच नशिबी का होतं? तू टेन्शन नको घेऊ रे. मार्ग काहीतरी काढूया आपण. तसं बघायला गेलं तर चुकी झाली आपल्याकडून. आपण एवढी जास्त दारू पिऊन गाडी नाही चालवायला पाहिजे. चुका माणसांकडूनच होतात. माझ्या पप्पांचे मित्र वकील आहेत, त्यांच्याशी बोलून बघू, त्यांचे सल्ले घेऊ. काहीतरी मार्ग निघेल. निघेल का रे मार्ग याच्यातून? हो नक्की निघेल रे. तू काळजी नको घेऊ रे. आपण उद्या जाणार आहे ना साहेबांना भेटायला. काहीतरी मार्ग निघेल. ठीक आहे, चल मग उद्या मला 6 वाजता भेट. डायरेक्ट साहेबांच्या इथे. ठीक आहे, काय असेल तर मला कॉल कर. तू टेन्शन नको घेऊ. काळजी घे. काय झालं? साहेब जरा 2 मिनिटं बोलायचं आहे. कशाला? जरा बोलायचं 2 मिनिटाच्या साईडला. चला ना एकदा मला जाऊ दे ना. काल झालं ते खरंच खूप चुकीचं झालं. माफी मागतो. असं पुन्हा नाही होणार सर. जाऊ दे ना. माफ कर नाही. आमचं करिअर आहे. आम्ही खूप ट्रेनिंग केलं. त्याच्याशी माझा काही एक संबंध नाही. तर माफ कर. करायच्या अगोदर तुम्ही विचार करायला हवा ना. तुमचा आम्ही काही दंड असेल तर आम्ही देऊ, पण एकदा माफ करा. नाही जे काय सांगायचं ते न्यायालयातच सांगा. साहेब आमचं करिअर आहे. तुमच्या करिअरशी माझा बोललो ना काही संबंध नाही. नाही खूप मेहनत केली. लहानपणापासून स्वप्न होतं. खूप आम्ही मेहनत केली. तुम्ही भारतीय युवक खांब आहात. तुम्ही असं करता? नाही एकदा तरी तुम्हाला व्हायला तुमचं ऐकून काही मुलं शिकणार आहे. दंड घ्या ना तुम्ही. का असं आम्ही देतो. आम्ही तुम्ही न्यायालयात येणार, दंड मिळेल तुम्हाला. जे असेल ते मिळेल. माफ करून जाऊ. तुम्हाला न्यायालयात यावंच लागेल. नाही साहेब असं करू नका. निघा तुम्ही.
माफ करताय का? चुकी झाली खरं. हे आता काही होणार नाही, तुम्ही न्यायालयात जा, तिथे तुम्हाला काय तो न्याय मिळेल. काहीच करू शकत नाही आम्ही मान्य करतो सर, चुकी झाली, माफ करा. काय, पण तिथे जाऊन सांगा ना न्यायालयात, मी काही करू शकत नाही आता. आमचं करिअर सॉरी माफ करा, एकदा माफ करा. तुम्ही न्यायालयात या, न्यायालयात या. तू देशाचं रक्षण कर, तुझं स्वप्न पूर्ण कर. हो आई. आई. जेव्हा माझ्यासारखा तरुण आर्मी, पोलीस ऑफिसर, डॉक्टर, कलेक्टर बनून या देशाची स्वप्न पाहतात, पण करप्शन नावाचा हा किडामध्ये आडवा येतोच. हजारो स्वप्न उरात बाळगून या भारत भूमीचे रक्षण करण्याचे उरात बाळगले स्वप्न आता स्वप्नच राहिले. अनेक स्वप्न बाळगून त्यातील हा युवक तरुण पुढे येतो, पण ही खोकली न्याय व्यवस्था पण त्यांची स्वप्नपूर्ती होण्याआधीच त्यांच्या स्वप्नातील आकाशाला ग्रहण लावतात. मला माफ कर. आत्महत्या हा कधी शेवटचा पर्याय नसतो. आत्महत्या करून आपण आपले कष्ट एका क्षणात नष्ट होतात, परंतु कधी हा विचार केला आहे का आपल्या मागे आपल्या घरातल्यांचं काय होणार, त्यांना किती नरक यातना भोगावे लागणार. परंतु त्याच चुकातून काहीतरी शिकून आयुष्यात पुढे चालत राहायचं असतं. यात चुकी कोणाची, कर्तव्यदक्ष हवालदाराची की आपली स्वप्न पूर्ण होणार नाही या भीतीने आपले आयुष्य संपवणाऱ्या त्या जवानाची, हे तुम्हीच ठरवा. स्वप्नाचा एक दरवाजा तरी बंद झाला, ईश्वर आपल्यासाठी दुसरा दरवाजा नक्कीच खुला करतो. नमस्कार, मी विकास लांबोरे. एक छोटासा संदेश द्यायचा आहे. संदेश द्यायची गरज नाही, तुम्हा सर्वांना ती माहिती आहे, पण मला आज बोलावं असं वाटतंय. त्याचं निमित्त आहे, माणूस जन्माला आल्यापासून अगदी मरेपर्यंत तो एक समृद्ध आयुष्य जगण्यासाठी धडपडत असतो. एंड ऑफ द डे जगण्यासाठी धडपडत असतो. तो त्यासाठी प्रचंड कष्ट करतो, खस्ता खातो. या लोकल ट्रेनचा प्रवास, नोकरी, धंदा हे सगळं करत असतो जगण्यासाठी म्हणून. या सगळ्या प्रोसेसमध्ये समजा तो आजारी पडला तर तो लाखो रुपये खर्चही करतो. म्हणजे परिस्थिती नसतानाही तो खर्च करतो. का? तर जगावं म्हणून. हे जगता यावं, हे जग बघता यावं, हे समृद्ध आयुष्य बघता यावं आणि जगता यावं. ही कधीतरी मध्येच एखादा इन्सिडेंट येतो, तो एका अर्थानं गळून पडतो, डगमगून जातो आणि एक शेवटचं पाऊल उचलतो.
पण मला वाटतं तो पिरियड जाऊ द्यावा, थोडं थांबावं. तो कठीण प्रसंग, कठीण काळ एक दिवस निघून जाईल, पण त्यामध्ये तुम्ही टोकाचं पाऊल उचलून कृपया आत्महत्या करू नका. आयुष्य एकदाच आहे, संधी अनेक येतात. धन्यवाद.